राऊत साहेबांबरोबर आहे. या निवडणुकीचे निकाल सगळ्यांना माहिती आहे, तरी देखील राऊत साहेबांनी मोठ्या मनाने सतत कालपासून मला बरोबर घेतलेलं आहे आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून ते प्रत्येक ठिकाणी मला 2 शब्द बोलायला सांगत आहे. हा एक मनाचा मोठेपणा आहे, कारण ते ज्या परिस्थितीतून गेलेलं आहे ते सगळं दुःख आपल्याला देखील आहे. तरी देखील त्यांनी ही जी भूमिका घेतली त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. कारण ज्याच्यावर ती वेळ येते त्यालाच ते कळतं. आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून इलेक्शनला आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले, पण आपल्याला म्हणावं तसं यश यावेळेला लाभलं नाही आणि आपला हक्काचा माणूस आपण गमावला. हे आपलं दुःख आता कायम राहणार आहे. तरी आपल्याला पुढे जायलाच लागेल संघटना म्हणून, ती शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता येत्या 26 जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे, ज्याचा मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. पण हे करत असताना मी पहिल्यांदाच आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले, शिवसेनेचे सर्वेसर्वा आदरणीय उद्धवजी ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय पवार साहेब, या सर्वांबद्दल मी पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळेच ही संधी मला आज उपलब्ध झालेली आहे. 26 जूनला मतदान आहे. वेळ सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे आणि मतदान पत्रिका आपल्याला मिळणार आहे, EVM मशीन असणार नाही. तेव्हा आपण ज्या मतदारांना आपण नोंदणी केलेली आहे त्यांना आठवणीने सांगा की मतपत्रिका मिळणार आहे आणि मतपत्रिकेवर पहिल्या क्रमांकाचं नाव माझं आहे, रमेश श्रीधर कीर. याच्या समोर एक बॉक्स आहे चौकोन, त्याच्यात तुम्हाला तुमच्या पसंतीचं पहिल्या पसंतीचं मत द्यायचं आहे. त्याचा क्रमांक आहे 1. साधारणपणे इंग्रजीतच तुम्ही तो 1 हा आकडा फक्त लिहा, मराठीत लिहू नका, कारण त्याचे अर्थ खूपदा वेगळे लावले जातात. त्यामुळे 1 असा आकडा लिहा. मतपत्रिकेवर खून कुठलीही करू नका, मतपत्रिका बाद होईल. टिक मार्क किंवा फुली किंवा टिंब यातलं काहीही मतपत्रिकेवर आढळलं तर मतपत्रिका बाद होईल. तेव्हा या 2 गोष्टींची दक्षता घ्या. या मतदारसंघातून मी प्रामुख्याने पदवीधर जे आहेत, सुशिक्षित बेकार जे आहेत, त्यांना शासकीय नोकरीत प्रयत्न करणे, जिल्हा उद्योग केंद्र आहे त्यांचा पाठपुरावा करणं, रोजगार केंद्र आहे तिथे जाऊन त्याच्या पाठीमागे लागणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या माध्यमातून करायच्या आहेत. शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कोकणासाठी जे 10वी 12वीचं बोर्ड आपण चालू केलेलं आहे, सन्माननीय विलासराव देशमुख साहेब यांच्या माध्यमातून मी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष असताना त्याला मान्यता मिळवून घेतली होती. ते बोर्ड गेली 13 वर्ष कार्यरत आहे. कोकण बोर्ड जे आहे ते गेली 13 वर्ष महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचं बोर्ड म्हणून आलेलं आहे. एवढं असून देखील कोकणातली मुलं UPSC APSC या परीक्षेत म्हणावे त्या प्रमाणात आपल्याला दिसत नाही. हे एक शल्य आहे आणि त्याच्यासाठी या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून माझी अशी इच्छा आहे की या 5ही जिल्ह्यातल्या ज्या संस्था UPSC MPSC चे वर्ग चालवतात त्यांना पाठिंबा द्यायचा, त्यांना आर्थिक मदत द्यायची आणि ती सशक्त करून आपल्या मुलांना UPSC MPSC साठी चांगले एक मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून द्यायचं, जेणेकरून या स्पर्धा परीक्षेत देखील आपली मुलं, कोकणातली मुलं पुढे येतील. थोडक्यात आपल्याला फक्त या मतदारसंघासाठी जे आमदार गेली 12 वर्ष आहेत त्यांना हा सरळ साधा प्रश्न आहे आमचा की 12 वर्षात तुम्ही एक काम फक्त असं सांगा की जे तुम्ही कोकणातल्या पदवीधरांसाठी केला. त्याचं उत्तर आहे यांनी एकही काम असं केलेलं नाही की ज्याचा पदवीधरांना उपयोग झालेला आहे. तेव्हा या सर्व परिस्थितीत आत्ताच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर एक चांगली संधी आपल्याला महाविकास आघाडीला आलेली आहे की कोकण महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एक आहे. कोकणात शिवसेनेची ताकद आहे हे दाखवण्याची संधी आहे. तुम्ही रमेश कीरला मत द्या असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपल्याला मत द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला महायुतीला दाखवून द्यायचं आहे की कोकणात महाविकास आघाडीच आहे आणि तिचाच उमेदवार जिंकून येऊ शकतो. कारण त्याच्या नंतरच्या ज्या परतच्या सलग ज्या निवडणुका होणार आहेत
त्याला देखील आपल्याला सामोरं जायचं आहे, ज्याच्यावर भाई अतिशय चांगल्या पद्धतीने विस्तृत ते उदाहरण देतात. मी फक्त तुम्हाला एकच सांगेन की 26 तारखेला सर्वांनी आठवणीने जरी पाऊस असला तरी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान कसं घडवून आणता येतील ते करावं आणि आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद.